मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर आणि नाशिक जळगाव या दोन्ही महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। यामुळे नागरिकांचा वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर आणि नाशिक जळगाव महामार्गावर। या महामार्गावर रोज तासनतास वाहतुकीची कोंडी होत आहे। आपण बघू शकतो की आता पण इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि इथे रोज जो आहे या महामार्गावरून रोज शेकडोच्या संख्येने अवजड वाहनांसह इतर वाहनांची ये-जा होत असते। मात्र रस्ता अरुंद आहे, शिवाय वाहनं नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढलेले आणि विशेष म्हणजे या महामार्गावर जे मोकाट जनावर आहे ते ठाण मांडून बसतात। त्याच्यामुळे ट्रॅफिकचा जो त्रास आहे तो वाढलेला आहे आणि नागरिकांसह वाहनधारकांना देखील या वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। आपण बघू शकतात का इथे जे जनावर आहे ते कसे ठाण मांडून बसलेले पूर्ण चौफुली ठिकठिकाणी या जनावरांचे जे झुंडी आहे त्या बसलेल्या असतात आणि अनेक वेळा वाहनांचा धक्का लागून जनावरांचा मृत्यू झालेला आहे, काही जखमी होतात। आपण बघू शकतात का हे महामार्गाच्या मधोमध बसलेले जनावर आहे। मोकाट जनावरांचा या त्रास वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात होत आहे। मात्र पालिका प्रशासन आणि पोलीस विभाग याकडे का लक्ष देत नाही? कारण मोकाट जनावर आणि इतर कारणांमुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे, त्याच्यात अनेकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी पण झालेले आहे। त्याच्यामुळे ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आता या महामार्गावर उड्डाण पूल तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।